अथर्वशीर्ष माहितीये का? माहितीये? मग अर्थ माहितीये का? कुठच्याही कार्याची सुरुवात गणेशाच्या स्तवनाने करावी. अर्थ माहिती करून मगच गोष्टीची स्तुती करावी. हे गणपते, तूच प्रत्यक्ष ब्रह्म तत्व निर्माण करता, पालन करता, संहार करता, अविनाशी आत्मस्वरूप तू माझे रक्षण कर. तुझ्या रूपाचे वर्णन, गुणाचे स्तवन, तुझ्या उपासनेचे लोकांना दान, तुझ्या उपासनेची साधने उत्पन्न, गुरुजवळ सांगोपांग अध्ययन करणाऱ्या माझे शिष्यांचे तू रक्षण कर. तुझ्या भक्ती उपासनेमध्ये उत्पन्न होणारी जी नाना विविध विघ्ने, त्यापासून तू पश्चिमेकडून, पूर्वेकडून, उत्तरेकडून, दक्षिणेकडून, सर्व अवांतर दिशांकडून, आसमंतातून माझे रक्षण कर. वाणीस्वरूपी, नामस्वरूपी, जीवस्वरूपी आहेस तू. आनंदमय व ब्रह्ममय तू, सच्चित आनंद रूपी तू, एकमेवाद्वितीय तू, प्रत्यक्ष हृदयाधिष्ठित ब्रह्मस्तु, ज्ञानमय असून विज्ञानमय आहेस तू. हे सर्व जग तुझ्याच पासून उत्पन्न होते, तुझ्याच मुळे टिकून राहते, तुझ्याच पाशी लय पावते आणि तुझ्याच ठिकाणी परत येते. पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाशी पंचमहाभूते तू परापश्यंती मध्यमा वैखरी या वाणींची स्थाने तू. सत्व रज तम या त्रिगुणांपलीकडे आहेस तू. स्थूल सूक्ष्म व आनंदमय अशा देहांपलीकडे आहेस तू. उत्पत्ती स्थिती लय या कालांच्या पलीकडे तू. शरीरातील मूलाधार चक्राच्या ठिकाणी नित्य राहतोस तू. त्रिविध शक्ती तत्वरूपी तू. ब्रह्मदेव, विष्णू, शंकर, इंद्र, अग्नी, वायू, सूर्य, चंद्र, ब्रह्म, पृथ्वी, अंतरिक्ष, स्वर्ग, ओंकारही तू. गण या पहिल्या शब्दाचा वर्ण गकार, तो प्रथम उच्चारावा. वर्ण म्हणजे अक्षरे. पहिला वर्ण अकार हा त्या गकारा पुढे उच्चारावा. पुढे अनुस्वार अर्धचंद्रांकित असतो, म्हणजे सानुसानिक उच्चारावा. तार म्हणजे प्रणव, याने तो एकाक्षर मंत्र युक्त करावा. म्हणजेच प्रथम प्रणव उच्चारून पुढे एकाक्षर मंत्र उच्चारावा. हे तुझ्या मंत्राचे स्वरूप. आम्ही एकदंताला जाणतो, त्या वक्र तुंडाचे ध्यान करतो. तो दंती आम्हाला प्रेरणा करू. ज्याला एकच दात आहे, ज्याला 4 हात असून त्यामध्ये पार्श्ववरील उजव्या हातात, अंकुशवरील डाव्या हातात, हत्तीचा दात खालील डाव्या हातात, वर मुद्रा खालील उजव्या हातात. उंदीर हे ज्याचे वाहन आहे, रक्तवर्णाचा लंबोदर सुपासारखे ज्याचे कान आहेत, ज्याने लाल वस्त्रे परिधान केली असून रक्तचंदनाची उटी ज्याच्या अंगाला लावलेली आहेत, तसेच तांबड्या फुलांनी ज्याची पूजा केलेली आहे, असा सर्व भक्तांवर निरंतर कृपा करणारा, सर्व जगाला लालेने उत्पन्न करणारा, अविनाशी सृष्टीच्या पूर्वी प्रकट झालेला, तसेच प्रकृती व पुरुष यांच्याही पलीकडे असणारा, अशा प्रकारे जो गणपतीचे निरंतर ध्यान करतो, तो सर्व योग्यामध्ये श्रेष्ठ योगी होय. इथे अथर्वशीर्षाचा अर्थ सांगितल्याने फलश्रुतीचा अर्थ सांगितलेला नाहीये, पण कृपया अथर्वशीर्ष म्हणताना फलश्रुतीशिवाय अथर्वशीर्ष म्हणू नका. धन्यवाद.